आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर. सन 2002 मध्ये उप अधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झालेले डॉक्टर मोहन दहिकर यांनी आपल्या दीर्घ निष्ठावंत आणि कर्तृत्ववान सेवेवर पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी भारत सरकारकडून राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अभिमानाचा वर्षाव होत आहे. सेवेच्या प्रारंभी वरोरा आणि नागपूर उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी शिस्त, पारदर्शकता आणि प्रभावी पोलीस सिंचनाचा ठसा उमटवला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांच्या समर्पक नेतृत्वामुळे व सर्वांगीण प्रशासनामुळे या केंद्राला ISO प्रमाणपत्र प्राप्त झालं. ही त्यांच्या कार्यक्षमतेची ठळक पावती ठरली. मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त वाहतूक झोन 10 व झोन 11 येथे कार्यरत असताना गुन्हे अन्वेषण, अंडरवर्ल्ड्समधील फरारी आरोपींचे प्रत्यार्पण, कायदा व सुव्यवस्था तसेच VIP दौऱ्याचे नियोजन यासारख्या अत्यंत जबाबदारीच्या कामकाजात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं. मुंबई ATS मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी अनेक दहशतवादी गटांचा पर्दाफाश करून राष्ट्रीय सुरक्षेची बळकटी दिली. जातीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भिवंडी शहरात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी सूक्ष्म नियोजन व अचूक अंमलबजावणीच्या माध्यमातून धार्मिक सण तसेच 2024च्या विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडून आपली नेतृत्व क्षमता पुन्हा सिद्ध केली. लोकांसाठी सहज उपलब्धता, ठाम नेतृत्व आणि सखोल कायदेशीर जाण ही त्यांची ओळख ठरली. त्यांच्या या सेवाभावी वाटचालीची दखल घेत 2019 मध्ये पोलीस महासंचालकाने सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करण्यात आलं होतं. आता भारत सरकारकडून जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकामुळे डॉक्टर मोहन दहिकर सरांच्या कर्तृत्वावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अभिमानास्पद क्षण प्राप्त झाला आहे. सेवेप्रती त्यांच्या प्रशंसनीय समर्पणाबद्दल पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर यांचे हार्दिक अभिनंदन. गडिंग्लज येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गडिंग्लज बस स्थानकावर रक्तसप्तमी निमित्त प्रवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष संजय कुलकर्णी, वामन बिलावर विजय कुलकर्णी व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिवाजी गुरव, बसू बारसेकर, महादेव ठोकरे, आशा ठोकरे, रोहिणी चौगुले उपस्थित होते. यावेळी आगार व्यवस्थापक गुरुनाथ राणे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक राहुल फगरे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक रुपाली तोंडले, वाहतूक निरीक्षक सुधाकर व्यवहारे, वाहतूक निरीक्षक बोरावडेकर, प्रशासकीय चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रवाशांना तिळगुळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. गडिंग्लज नगरपालिकेच्या जनता दलाच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका स्वातीताई कोरी यांच्या कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या जल्लोष फटाक्यांच्या आतषबाजी सूर्या हॉटेलमध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभा खासदार मुन्ना उर्फ धनंजय महाडिक, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, राज्याचे माजी मंत्री भरमोहन्ना पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राहुल चिकोडे, महेश जाधव, महागावचे अप्पी पाटील, भाजपाचे गडिंग्लज तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे, राजेंद्र तारळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक संजय रोटे, नितीन देसाई यांच्यासह गडिंग्लज तालुका कुक्कुटपालन संस्थेचे पदाधिकारी, जनता दलाचे तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश केला. स्वाती कोरी यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा व्यासपीठावरून नेत्यांनी केली. प्रेरणागीत नाथबुवा यांनी गायल्यानंतर स्वागत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केलं. कोरी यांनी जनता दलाच्या ध्येय धोरणेसोबत घेऊनच विचारनिष्ठा जपली. समाजवादाचा ऱ्हास होत चालला आहे आणि राजकारणी जनता दलाचा वापर केला फेका असा वापर करून शिंदे साहेबांना अडचणीत आणण्याचा उद्योग चालवला होता. दिवंगत शिंदे यांना साखर कारखाना वगैरे संस्थातून हलवण्याचा प्रयत्न काही राजकारण्यांनी चालवला म्हणून जनता दलाचे अस्तित्व कोठे नसल्यामुळं कार्यकर्त्यांना कुठेतरी अस्तित्व राहावं म्हणून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जनता दलाच्या कार्यकर्त्यांना भाजपात सन्मानाने न्याय द्यावा. 50 वर्ष जनता दलाशी एकनिष्ठ राहिलेल्यांना भाजपात अखेर न्याय द्यावा अशी अपेक्षा यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी राज्यमंत्री खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देशात व महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असल्यामुळं भीती बाळगण्याची कोणतीच काळजी नाही. दीन, दलित, गोरगरीब यांना मोदी सरकारने न्याय मिळवून दिला.
1 कोटी लोकांना गॅस सिलेंडर, 7 कोटी लोकांना संडास बांधून दिले, 2 कोटी पाणी वीज दिले. 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. यावेळी गरिबी संपवण्याचा विडा त्यांनी उचलला. गोरगरिबी हटवण्यासाठी अनेक योजना राबवून सर्वांना न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. देशातील 8 कोटी 5 वर्ष मोफत रेशन दिले. गेले कार्यकर्त्यांना झोपतो म्हणून तो माणूस धर्म भाजपाने मांडला होता. जनता दलाच्या कार्यकर्त्यांना प्रतारणा कधीही होणार नाही. गरिबांना न्याय देण्याचं काम मोदी सरकारने केलं. 25 कोटींची गोरगरिबांना संपल्याने जनता आता दुआ देत आहे. शेतमजुरांना PM किसान योजनेच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम केलं. भाजपा आलेल्यांना सन्मानाने वागवून जुन्या जाणत्या जनता दलाच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेऊन त्यांचा सन्मान केला जाईल. स्वातीताईंनी भाजपा सन्मान देऊन कार्यकर्त्यांना आदराचं स्थान देण्याचा प्रयत्न राहील. जनता दलाचे राज्यात काही ठिकाणी जुन्या जाणत्या नेत्यांची फळी भक्कम होती, पण आता ती कमी झाली आहे, याचीही त्यांनी आठवण करून दिली. जनता दलातील तालुक्यात सत्ता स्थानी गेल्या कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेश मेळाव्यात मोठी गर्दी दिसत होती.